इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक शासकीय आणि खाजगी संस्थांमार्फत विविध स्पर्धा परीक्षांचं आयोजनही केलं जातं. कारण या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा पाया हा मजबूत व्हावा या उद्देशाने या परीक्षा घेतल्या जातात. तर मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा ही इयत्ता 1ली-4थी या वर्गासाठी असते. त्यानंतर MTS महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा म्हणजे महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 2री, 3री आणि 4थीसाठी असते. त्यानंतर ॲबॅकस आणि वैदिक मॅथ्स परीक्षा ही गणितीय गती वाढवण्यासाठी विविध संस्थांमार्फत ही परीक्षा घेतली जाते. या सर्व परीक्षांना उपयुक्त असे जनरल नॉलेजचे प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. भारताची राजधानी नवी दिल्ली. भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा. भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ. भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर. भारताचे राष्ट्रीय फूल कमळ. भारताचे राष्ट्रीय फळ आंबा. भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड. भारताची राष्ट्रीय नदी गंगा नदी. भारताचे राष्ट्रीय चलन भारतीय रुपया. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? 15 ऑगस्ट 1947 रोजी. भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? 26 जानेवारी 1950ला लागू झाली. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? नवी दिल्ली येथे आहे. भारताचे निवडणूक आयोग कोठे आहे? नवी दिल्ली. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो येथे आहे. क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान. क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात लहान राज्य गोवा. सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग 44 NH 44. भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी. भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ कोणता आहे? क्रिकेट. ऑलिम्पिक स्पर्धा किती वर्षांनी आयोजित केल्या जातात? 4 वर्षांनी. भारताने पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक कधी जिंकले? 1928ला हॉकी या खेळामध्ये. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? 5 जून या दिवशी साजरा केला जातो. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? 11 जुलैला. शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? 5 सप्टेंबर. बालदिन कधी साजरा केला जातो? 14 नोव्हेंबर. हिंदी दिन कधी साजरा केला जातो? 14 सप्टेंबर. भारताची राजभाषा कोणती आहे? हिंदी. हिंदी भाषेची लिपी कोणती आहे? देवनागरी लिपी आहे. काळी माती कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? कापूस. महाराष्ट्रातील प्रमुख कापूस उत्पादक प्रदेश कोणता? विदर्भ. कोयना धरण कोणत्या नदीवर आहे? कोयना नदीवर. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण गोदावरी नदीवर आहे. संत्र्यांसाठी प्रसिद्ध शहर कोणते? नागपूर. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 शहरादरम्यान धावली? मुंबई ते ठाणे. मुंबई बंदराला काय म्हणतात? नैसर्गिक बंदर म्हणतात. महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक शहर कोणते? मुंबई. विदर्भातील प्रमुख सिंचन प्रकल्प कोणता? गोसीखुर्द प्रकल्प. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? शेकरू.